दोन चारचाकी वाहनात अवैध गुटखा तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस पथकाने छापा टाकून दोन चारचाकी वाहने ताब्यात घेतली। दोन्ही वाहनातील सुमारे 19,65,348 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 3 जानेवारीला अवैध गुटख्याचा माल 2 वाहनात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पोलीस पथकाने धनकेश्वर नगर मोमीनपुरा रस्त्यावर सापळा रचला। मालवाहू बोलेरो मॅक्स पिकअप वाहन यासोबतच बोलेरो वाहन ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली। दोन्ही वाहनातून सुगंधी तंबाखू व पान मसाला गुटख्याचा माल आढळून आला। पोलीस पथकाने दोन्ही वाहन किंमत 13 लाख रुपये सोबतच 6,45,348 रुपयाचा गुटख्याचा माल तर 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 19,65,348 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारी सुनील मदने, अभिजित सांगडे, निलेश आळे, संदीप चव्हाण, प्रतीक मिश्रा, गजानन जाधव, नरेश नरवाडे यांनी ही कारवाई केली। पुसद शहरात अचानक उपविभागीय अधिकारी पोलीस पथकाने छापेमारी करून दोन चारचाकी वाहने ताब्यात घेतले। वाहनातील लाखो रुपये किमतीचे गुटखा मुद्देमाल जप्त केला। या धडक कारवाईने अवैध तस्करात आता एकच खळबळ उडाली आहे।